ओम श्री स्वामी समर्थ. आज आपण हिंदू पंचांगानुसार असणाऱ्या मराठी महिन्याचे महत्त्व जाणून घेऊ. आपल्या आधीच्या माहितीप्रमाणे मराठी 12 महिने कोणते आहेत ते बघितले. मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र हा मराठी वर्षाचा पहिला महिना आहे. या महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. या महिन्यात मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा साजरा करतात. तसेच श्रीरामनवमी व हनुमान जयंती ही अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असून वसंत ऋतूचा आणि निसर्गातील नवीन पालवीचा काळ मानतात. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मानवाची निर्मिती झाली. मानवाला बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता देऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगण्याची आणि ईश्वराची भक्ती करण्याची संधी दिली गेली. या दिवशी घराची स्वच्छता करून मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने व झेंडूची फुले यांचे तोरण बांधले जाते. नंतर गुढी उभारून तिची विधिवत पूजा करून घरात सुख समृद्धी येण्याकरता प्रार्थना केली जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. श्रीरामनवमी हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण आहे. सकाळची पूजा करून दाराला तोरण बांधावे. दुपारी 12 वाजता श्रीरामांचा जन्मकाळ साजरा करावा व श्रीराम जय राम जय जय राम याचा जप करावा. श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून श्रीरामनवमी ओळखतात. हनुमान जयंती. श्रीरामांचे परमभक्त, बलशाली आणि संकटमोचन मारुतीरायाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. हा उत्सव चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानाकडे बघितलं जातं. चला आता बघूया श्री स्वामी समर्थ संदेश. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीने स्वतःमध्ये शांतता शोधली ती बाहेरील जगाच्या कोलाहलाला घाबरत नाही. मनावर नियंत्रण, विचारांची शुद्धता हीच खरी सिद्धी आहे. मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा. फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी सांगतात. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवेत. व्यक्तीला आदराचे स्थान तेव्हाच मिळते जेव्हा त्याची प्रत्येक कृती प्रामाणिक असते. व्यथा सांगत फिरून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा मी ठीक आहे असे समजून सक्षम बनले तर काय वाईट. जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना, तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होते. ओम श्री स्वामी समर्थ.